सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज पार पडत असून आज मतदानाचा दिवस आहे। सकाळपासूनच मतदारांनी या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या पोलिंग बूथवरती गर्दी केलेली आहे। या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर मोठा रणसंग्राम या कराड तालुक्यामध्ये पाहायला मिळाला। एकूण 5 तालुक्यांमध्ये या सह्याद्री साखर कारखान्याचे सभासद आहेत आणि प्रमुख 3 पॅनेलमध्ये ही निवडणूक होते। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा एक पॅनेल आहे, त्याचबरोबर भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांचा एक पॅनेल आहे आणि भाजपचे 2 नेते रामकृष्ण वेता आणि धैर्यशील कदम आणि निवास थोरात काँग्रेसचे नेते यांच्यामध्ये ही प्रामुख्याने लढत होते। अतिशय चुरशीची अशी ही लढत होते। 32,000हून अधिक मतदार असलेला हा साखर कारखाना आहे आणि या साखर कारखान्यामध्ये पुढचा चेअरमन कोण असेल याचा आज अंदाज बांधला जाणार आहे आणि त्याचा आज मतदान पेटीमध्ये इथले जे सभासद आहेत साखर कारखान्याचे ते मतदान पेटीमध्ये आज निकाल टाकणार आहेत आणि उद्या या सह्याद्री साखर कारखान्यावरती कोणाचा झेंडा फडकणार आहे, कोण चेअरमन असणार आहे याची माहिती आपल्याला मिळणार आहे। उद्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे, त्यामुळं सह्याद्री साखर कारखान्याच्या रणसंग्रामामध्ये कोण बाजी मारतंय हे आपल्याला उद्या कळून जाईल। अभय कुमार देशमुख, श्रेष्ठ महाराष्ट्र, कराड।